नमस्कार मित्रांनो. आज सकाळपासूनच खूप प्रचाराचे फोन येत आहेत, की आपल्या प्रभागात हे काम झालं, आपल्या प्रभागात ते काम झालं. कदाचित आपल्यालाही हे सगळे फोन येत असतील. तर असाच संध्याकाळी फेरफटका मारताना काही गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या. म्हणून एक विचार आला, की या गोष्टी सर्वांसमोर व्हिडिओ माध्यमातून आपण आणल्या पाहिजेत. जसं नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य आपण नागरिकशास्त्रामध्ये वाचले असेल. पण त्याचाच रेफरन्स घेऊन मी एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य या ठिकाणी पार पाडत आहे. आणि आपल्या सगळ्यांनाही एक आव्हान करत आहे, माझे घर माझा परिसर असं एक अभियान आपण या ठिकाणी सुरू करू. फक्त या 5 वर्षच नाही किंवा फक्त निवडणुकीच्या कालावधीतच नाही आहे, पण कधीही आपल्याला जर अशा प्रकारचे आपण प्रॉब्लेम फेस करत असू, काही आपल्याला या रस्त्यावर चुकीच्या गोष्टी दिसत असतील, तर त्या निदर्शनास आणण्यासाठी आपण सोशल मीडियाचा वापर हा करत जाऊया आणि आपला परिसर हा स्वच्छ, सुंदर आणि निरोगी बनण्यास आपण हातभार लावूया. हा केअर हॉस्पिटल समोरचा अरुंद रस्ता असताना देखील येथे फुटपाथाची कोणतीही सोय नाही. इथे खूप रश असते या रोडवर. तसेच याच रस्त्यावर एवढे मोठे खड्डे पडलेले आहेत. थोडे पुढे गेले असता नवीन जो DP रोड पारगेनगरचा खुला केला आहे, ते एक मोठं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. PMCचे कर्मचारी इथे रोज स्वच्छता करतात, पण रोज संध्याकाळी येथे परत घाण ही साचलेली असते तेवढ्याच प्रमाणात. नो पार्किंगचे मोठे बोर्ड लागलेले असून देखील इथे गाड्या पार्क केलेल्या असतात. ही बघा, इतकी घाण या ठिकाणी साचलेली असते, की येण्या जाणाऱ्या पादचारी लोकांना इथून जाणं एकदम असह्य आहे. मागे आपण बोर्ड पाहिला आणि समोर बघा इतक्या मोठ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. आणि या रस्त्यावर एवढी रहदारी असते नेहमी, इथेही फुटपाथाची कोणतीही सोय नाही. जरा पुढे गेलं, इथे बघा एवढ्या मोठ्या घुशी या घाणीमुळे इथे तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, एवढं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे. काही दिवसापूर्वी इथे बोर्ड लागले होते, की इथे युरिनेटिंग करणं बिलकुल लघवी करणं अलाउड नाही आहे. तरी या ठिकाणी या नियमाचं उल्लंघन नेहमीच होताना दिसतंय. आता ह्या बघा, मोठमोठ्या ट्रॅव्हल्स, मोठ्या गाड्या या ठिकाणी रोडच्या साईडला लागलेल्या असतात. नो पार्किंगचा बोर्ड लागलेला असून देखील. आता थोडे पुढे गेलं तर तुम्हाला गाड्याच्या रांगाच दिसतील आणि इथे या सगळ्या नियमांची पायमल्ली झालेली आपल्याला या ठिकाणी दिसेल. हा पारगेनगरचा मुख्य DP रोड आहे. इथे परत बघा, इतका घाण वास या ठिकाणाहून येतो. तिथे एक ठिकाणीच कचरा नाही आहे, या ठिकाणी देखील कचरा आहे आणि हे परत युरिनेशन करताना आपल्याला दिसतील इथे. तर नागरिकांनी पण रिस्पॉन्सिबल झालं पाहिजे. हा आपला DP रोड, इथून जो आज जातो मेन पारगेनगरमध्ये रस्ता, तिथे देखील अवैध पार्किंग आणि रस्ता जसा खराब आहे तो त्याच पद्धतीत आहे. तिथे देखील आपल्याला कुठलेही फुटपाथ नाही मिळणार. हे बघा, अवैध पार्किंग रोडवरच केलेलं आहे या ठिकाणी. पालिकेचं उद्यान असून देखील ते अजूनही चालू झालेलं नाही. इथे नवीन फंक्शन्स होताना आपण पाहतो. परवाच दिवशी या ठिकाणी गॅसची लाईन बस झाली होती MNGLची. रविनंदाच्या साईडचा हा रोड आहे. आपण पाहू शकता राईट हँड साईडला सगळ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. आता अशा रस्त्यातून, अरुंद रस्त्यातून रात्री चालणं हे खूपच धोक्याचं आहे. याच ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात कचरा हा टाकला जातो आणि इथे कोणत्याच प्रकारचं कोणाला रिस्ट्रिक्शन दिसत नाही आहे. कोणी येतं, पार्क करतं. रिक्षा तर जणू म्हणजे इथे एक मोकळं मैदान असल्यासारखं मुख्य रस्त्यावर पार्क केलेले असतात आणि हे इथून खूप जोरात मोठ्या प्रमाणात आवाज होतो. आसपास राहणाऱ्या रेसिडेन्सला खूप ह्याचा त्रास हा नेहमी होत असतो. आपण पाहतो या ठिकाणी मोठमोठे कन्स्ट्रक्शन्स आणि मोठमोठ्या बिल्डिंगा तर बांधत आहे, पण त्याचप्रमाणे जे मूलभूत सुविधा आहेत जसे की रस्ते, फुटपाथ आणि पाण्याची सोय आणि जे होणारे JCBचे खोदकाम आहेत, त्यातून होणारा जो गॅस लाईनचा बस्ट म्हणा किंवा दुसरे अन्य प्रॉब्लेम जे रोड डिस्ट्रॉय करतात हे लोक, ते लवकरात लवकर सुधारले पाहिजेत किंवा डिस्ट्रॉय झालेच नाही पाहिजेत आणि आधीच त्याच्या परमिशन्स या सगळ्या असल्या पाहिजेत. तर हा व्हिडिओ जर तुम्ही पारगेनगरचे रेसिडेंट्स असाल तर जास्तीत जास्त रेसिडेंट्ससोबत शेअर करा आणि माझा कोंडवा माझी शान आणि माझा कोंडवा स्वच्छ कोंडवा आपण बनवला तरच माझा भारत देश हा स्वच्छ होईल. हीच एक भावना मनात ठेवून मी या व्हिडिओला बनवत आहे.
तरी आपल्याला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपल्या सगळ्या पारगेनगरच्या रहिवाशांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अथॉरिटीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा.